चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत। एखाद्याने टीका केली तर त्याला हटके शैलीत अजित पवार उत्तर देतात। महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते आणि विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय। राज्यातून काही उद्योग बाहेर गेलेले नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत म्हणून हे असे मुद्दे काढण्यात येत आहेत। मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं, राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेले नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर देशात 2024 मध्ये पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। आज देशाच्या समोर तरी मी ज्यावेळेस पाहत असतो, मी पण एक अधिक वर्ष समाजकार्य राजकारण करणारा कार्यकर्ता आहे, परंतु नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही। आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते, मान वाढतोय, देशाचा नावलौकिक वाढतोय। प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काय गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का? त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेला आहे। खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला। आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका अशी टीका राऊतांनी केली होती आणि यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल रहा है अजित राव। टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। आमच्या पाडापाडीच्या राजकारणात सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंमधील शीतयुद्ध काही थांबायचं नाव घेत नाही। पुन्हा एकदा अजितदादांना कोल्हेंनी दिलेल्या चॅलेंजवरून कोल्हेंनी दादांना डिवचलंय। अजित पवार मोठे नेतेत, मात्र जनता कामाची पोचपावती ठरवते असं अमोल कोल्हेंनी म्हटले। तर प्रकल्प पळवापळवीवरूनही कोल्हेंनी टीका केली। तर दादा हे मोठे नेते, आदरणीय दादा हे मोठे नेते, माझ्यासारखा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल। मायबाप जनता जी कामांची पोचपावती, जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू। मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले आहेत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले